आपल्याला सत्संग करायचा आहे, पायीवारी करायची आहे, आपल्या मुलांना आपले अध्यात्म शिकवायचं आहे। हे राजनीतिक करून काहीच शक्य नाही। पहिली आपण आरती, संध्याकाळची आरती आहे ही घरात म्हणायला सुरुवात केली पाहिजे। मुलांना मराठी बोलायला शिकवलं पाहिजे। दिल्लीमध्ये मराठी शाळा स्थापित केलेली पाहिजे। मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो मराठीत असतो। आपल्या संस्कृतीला कधीही विसरत नाही। कितीही संकट आली, कितीही आक्रमणे कोणी केली, किती कट कारस्थान रचले गेलेत, तरी मराठीला कुठलाही धोका नाही आहे। पावभाजी, पाववडा, वडापाव ते खूपच छान आहे। म्हणजे इथं मोस्टली भेटत नाही, पण ते मराठी लोक कोणी कोणी स्टॉल लावतात तेव्हा तो आनंद घेतोय आम्ही। मला ह्या गोष्टीला दुर्दैव वाटते की आपलं साहित्य जे आहे, आम्ही मराठी शाळेत शिकलो, आम्ही मराठी लेखकांचे वाच जसे आपले प्रतिभावान लेखक जे आहेत, ते कुसुमाग्रज आहे, आपटे आहे किंवा आपले तर ह्या लोकांचं जे लिखाण होतं त्याच्यामध्ये, कारण प्रतिभावान जे माणूस बनतो साहित्यातून बनतो। टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला जेवायला मिळेल, पण आपल्याला संस्कृतीमुळे आपल्याला झोप मिळते, त्यामुळे झोप फार महत्त्वाची गोष्ट आहे। काय नाव तुमचं? माझं नाव आहे इन्स्पेक्टर किरण तावडे। मी गृहमंत्रालयात आहे, दिल्लीत 18 वर्षापासून आहे। दिल्लीमध्ये महाराष्ट्रापासून दूर आता ही वारी होते आहे, काय भावना आहेत या क्षणी? माऊली, असं वाटतं की खरोखर प्रति पंढरपूर जसं आपला मुंबईत केलं जातं तसंच आम्ही हे प्रति पंढरपूर दिल्लीचं आहे। आम्ही साक्षात विठ्ठलाच्या चरणी आहोत। ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव यांची जी पायीवारी चाललेली आहे अखंड, ती आज आम्ही पंढरपुरात आलो आहे असं आम्हाला साक्षात प्रत्यक्षात स्वप्नात आणि अध्यात्मात आम्ही चरणी आहोत असं वाटतं आम्हाला। दिल्लीपासून दूर मराठी भाषा, मराठी संस्कृती ते जपणं कसं शक्य आहे? संस्कार, अध्यात्म याच्यात जोडून राहून आम्ही हरिपाठ इथे दर एकादशीला हरिपाठ करतो, जेणेकरून आपली मुलं आहेत ज्यांना हिंदी भाषा अतिप्रिय वाटते त्यांना मराठी आणण्यासाठी हे आम्ही इथे एक नवीन स्कीम केलेली आहे। स्वामी समर्थाचं केंद्र आणि हरिपाठ असे 2 गोष्टी आम्ही आठवड्याला करत असतो। घरापासून दूर आपलं जेवण, आपलं राहणं, आपलं खाणं, आपली जी संस्कृती ती टिकवताना काही अडचण होते? नाही, काही अशी अडचण होत नाही। मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो मराठीत असतो। आपल्या संस्कृतीला कधीही विसरत नाही। तो जिथे जाईल तिथे महाराष्ट्र उभा करतो। दिल्लीत आपण आता हे बघत असाल की दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने पंढरी अवतरली आहे। संत ज्ञानेश्वरांनी अमृताहुनी पैजा जिंके मराठी माझी हे जे म्हटलं, ही फक्त एक मोठं आंदोलन आहे। त्या काळामध्ये जे काही अतिक्रमण होत होतं महाराष्ट्रावर, त्या अतिक्रमणाला थांबवण्यासाठी संत चळवळ सुरू झालेली आहे आणि हा त्याचाच धागा आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारतो। नाही, बघा असं आहे, मराठी ही अमृताहून गोड भाषा आहे आणि कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही संकट आली, कितीही आक्रमणे कोणी केली, किती कट कारस्थान रचले गेलेत, तरी मराठीला कुठलाही धोका नाही आहे। मराठी ही स्वतःमध्ये खूप सक्षम भाषा आहे आणि मराठी बोलणारे तेवढेच सक्षम आहे। माय मराठीने प्रत्येक मराठी माणसाला खूप सक्षम केलेलं आहे। धमन्यांमध्ये मराठ्यांचं रक्त आहे, तर ते एवढ्या असं कुठल्या कट कारस्थानाला बळी पडणार नाही आहे, कुठलाही काही याचं होणे नाही। माझं नाव अशोक वाडेकर आहे। मी 1990 दिल्लीमध्ये राहतो। या मंदिराच्या मी लाईफ मेंबर आहे आणि अगोदर आता हे मंदिर रिसेंटली मागच्या 20 वर्षामध्ये डेव्हलप झालेलं आहे, पण अगोदरचं मंदिर खाली छोटं होतं, त्या काळात आम्ही होतो आणि फार मोठी पवित्र भूमी आहे। जागा घेण्याकरता फार मोठ्या लोकांनी म्हणजे सगळं केलेलं आहे। एवढी जागा सहज मिळत नव्हती आणि त्यानंतर ही भूमीमध्ये मोठे मोठे आपले गायक जसे पंडित भीमसेन जोशी येऊन गात होते। त्यानंतर अगोदरच्या काळामध्ये जसे शंकरराव चव्हाण आहे, त्यानंतर आपले मनोहर जोशी आहे, त्या लोकांनी पण ह्यासाठी बरं योगदान केलेलं आहे। ह्या गोष्टी आजकाल लोकांना माहिती नसतील, पण आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो ह्या गोष्टीला। त्यानंतर मराठी जे तुम्ही बोलत होता ना, मराठी ॲज लँग्वेज संस्कृती टिकवण्याची आपली फार मोठी गरज आहे आणि मला ह्या गोष्टीला दुर्दैव वाटते की आपलं साहित्य जे आहे, आम्ही मराठी शाळेत शिकलो, आम्ही मराठी लेखकांचे वाच जसे आपले प्रतिभावान लेखक जे आहेत, जसे कुसुमाग्रज आहे, आपटे आहे किंवा आपले तर ह्या लोकांचं जे लिखाण होतं त्याच्यामध्ये, कारण प्रतिभावान जे माणूस बनतो साहित्यातून बनतो। टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला जेवायला मिळेल, पण आपल्याला संस्कृतीमुळे आपल्याला झोप मिळते, त्यामुळे झोप फार महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपली संस्कृती टिकण्याकरता भाषा टिकण्याची गरज नाही। कुठेतरी सध्याच्या काळामध्ये जे मराठी सक्ती करायची गरज आहे, कारण जोपर्यंत शाळेमध्ये मुलं मराठी शिकणार आहेत तोपर्यंत मराठी मागे वाचणार नाहीत। त्यामुळे पण तुम्ही मराठी सक्तीचं बोलतायत, पण महाराष्ट्रात तर हिंदी सक्तीचं विषय बंद केलं, त्यामुळे त्यांनी बंद करावं लागली। तर आता ते एक स्टेप झालेली की सक्ती हिंदीची बंद झालेली आहे। आता आपण मराठी सक्ती करू, म्हणजे कमीत कमी 5वी पर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी झाली पाहिजे। मराठी माणूस कुठेही गेला की तो साखरेसारखा आहे, पाण्यात विरघळतो, गोड होऊन राहतो, तिकडची भाषा शिकतो, त्याला छोले भटुरी चांगले लागतात। पण तीच माणसं, ही जी उत्तरेतली माणसं आहेत, ती जेव्हा महाराष्ट्रात जातात त्यांना ना मराठी खानपानाशी काही घेणं देणं, ना भाषेशी घेणं देणं, वरून ते मुजोरी करून हिंदी म्हणतात। तर असा काही तुम्हाला अनुभव इथं दिल्लीत आलाय का? दिल्लीत आलेला आहे, कारण आपला माणूस तू म्हटल्यासारखा विरघळतो आणि ते विरघळत नाहीत।
तर आपल्याला कुठेतरी आपलं विरघळणं कमी करायला पाहिजे. त्याच्याशिवाय ना आपलं डॉमिनेशन सिद्ध होणार नाही. जसं तुम्ही म्हणतो की आता महाराष्ट्रामध्ये काय झालं की आपण इथे येऊन संत विनंती करतो, पण आपली सगळं ते टिकवण्याकरता आपला त्रास होतो. कुठेतरी आपल्याला तिथं हार्ड स्टेप यायची गरज आहे. आणि कुठेतरी म्हणजे आपण मी म्हणतो की जो ॲक्सेप्टन्स असतो बाकी लोकांमध्ये काय असते की ऑफिसमध्ये चपराशापासून IAS ऑफिसरपर्यंत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आपुलकी असते. हे मराठी माणसाने कुठेतरी लॅक करते. ती आपल्याला डेव्हलप करायची गरज आहे. मग काल जो राज आणि उद्धव एकत्र आले मराठीसाठी, डेफिनेटली बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात ना, चांगली गोष्ट झालेली आहे. आणि फ्युचरमध्ये सुद्धा अशा गोष्टी व्हायला पाहिजेत, कारण बाकी लोकांना दिसलं नाही पाहिजे. आणि जोपर्यंत आपण एक तोपर्यंत आपली म्हणजे शक्ती बनू शकणार नाही. पॉवर विल नॉट कम आउट ऑफ इट. ॲक्च्युली वी हॅव टू युनिटी इज द पॉवर. डेफिनेटली माऊली एकच म्हणेन, आपल्याला सत्संग करायचा आहे, पायीवारी करायची आहे, आपल्या मुलांना आपले अध्यात्म शिकवायचं आहे. हे राजनीतिक करून काहीच शक्य नाही. पहिली आपण आरती, संध्याकाळची आरती आहे ही घरात म्हणायला सुरुवात केली पाहिजे. मुलांना मराठी बोलायला शिकवलं पाहिजे. दिल्लीमध्ये मराठी शाळा स्थापित केलेली पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्यावर बोट उघडू शकतो. पहिलं आरतीला या, हरिपाठाला या, आणि आपण स्वतःचे प्रवचनं बोलण्याची नंतर पाळी येते. तुम्हाला माहिती असेल दिल्लीमध्ये कधी कधी 300च्या जवळपास मराठी शाळा होत्या, असं एक ऐकण्यात आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलीच माहिती, पण त्या शाळा सुद्धा आता मराठी शाळा दिसत नाही. त्याच्यात हे झाले नाही. आणि मग बघा ज्ञानपीठ अवॉर्ड जे मिळते ना संस्कृती म्हणजेसाठी लेक्चर लेटरच्या मधल्यासाठी वन ऑफ बेस्ट अवॉर्ड आपल्यामध्ये फार कमी लोकांना मिळालेलं आहे. विश्व खाडेकला मिळालं, कुस्तागुरूला मिळालेलं आहे. तर हे ज्ञानपीठ अवॉर्ड माझे एक म्हणजे हे राहिलेलं आहे की जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या वेळेस अवॉर्ड देण्यात आले होते, जेव्हा मातृभाषेचे अवॉर्ड भेटले तर आपली मराठ्याचं जे लिटरेचर आहे, वाङ्मय आहे, ते कुठे आपण डेव्हलप करायची गरज आहे नवीन लोकांकडून. आणि नवीन पिढीला ते शिकायला पाहिजे. तर आपण डेफिनेटली वी कॅन बी टॉप ऑफ द वर्ल्ड. ॲक्च्युली ताई, मराठी संस्कृती सर्वाधिक अगर कोणासाठी ओळखली जाते तर ती मराठी जेवण, मराठी भोजन, मराठी क्विझिन. तर तुम्ही गृहिणी आहात, कामही करत असाल, बरोबर? तर दिल्लीमध्ये एवढ्या लांब राहून मराठी संस्कृती, ज्याचा अन्न एक महत्त्वाचा भाग आहे, तो कसा टिकवता? पावभाजी, पाववडा, वडापाव ते खूपच छान आहे. म्हणजे इथं मोस्टली भेटत नाही, पण ते मराठी लोक कोणी स्टॉल लावतात तेव्हा तो आनंद घेतोय आम्ही. म्हणजे कटाची उसळ असेल, कटाची आमटी असेल, असले जे अख्खल थालीपीठ आहे किंवा झुमका भाकर आहे, ते कसं करता येतं? ते पारंपरिक पद्धतीने जे म्हणजे दळलेलं आधीचे जे होते ते त्यांनी म्हणजे रेसिपीज बनवलेली, तर त्यानुसार ते बनवले जातात वेगवेगळे. सर, किती वर्षापासून दिल्लीत राहता? गेली 15 वर्ष मी दिल्लीत राहतोय. बरं सर, मग आता समजा तुमच्या घरामध्ये मुलं बाळं असतील, महाराष्ट्रापासून एवढं लांब, इथं मराठी भाषा, मराठी संस्कृती, मग ते घरात कसं वातावरण जपलं? निश्चितच कुठलाही सण असेल, काही असेल तरी आम्ही तो इथे आनंदाने साजरा करतो. तुम्ही इथे बघत असाल खूप सारे मराठी लोक इथे जमतात. गुरुवामध्ये आमचं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे. तिथेही दरवर्षी आम्ही गणपती उत्सव मोठ्या जोरदारपणे साजरा करतो. सगळे घरातले मुलं आपले लोक, आपले फॅमिलीज आपले मुलांना तिथे घेऊन येतात. आणि मला तर वाटतं निश्चितपणे आम्ही घरामध्ये प्रत्येक सण हा आनंदाने साजरा करत असतो.